आवश्यकता नाही, कारण जे आपण घरचं बियाणं वापरतो त्याच्यासाठी शक्यतो ही प्रक्रिया आपण वापरतो. तर सर्वांना नमस्कार. आज आपण सुरुवातीला ऐकले जातं सगळ्यांनी बीज प्रक्रिया काय असते, काय हनुमते सरांनी सांगितले, तर आपल्या शास्त्रात हॅलो जास्त आवाज ठीक आहे. तर बीज प्रक्रियाची आपण आता प्रात्यक्षिक बघणार आहोत. आता आपण शास्त्रज्ञांमार्फत ऐकलंच बीज प्रक्रिया का करायची, कशी करायची आणि का महत्त्वाची आहे, या सर्व गोष्टी बघितलेल्याच आहेत. आपण थोडक्यात आता बीज प्रक्रिया कशी करायची हे बघत आहोत. तर बीज प्रक्रियामध्ये आपल्याला एक मिठाच्या द्रावणाची ब्राइन सोल्युशन ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो, ती कशासाठी करायला लागते. तर जे जुनं बियाणं आहे, आपल्याकडे गावठी बियाणं असते, वर्षानुवर्ष आपण ते वापरत जात असतोय, तर त्या बियाण्याचं चांगल्या पद्धतीने पुढं उगवण क्षमता आणि त्याच्यापासून योग्यरित्या आपल्याला रोपे आणि चांगल्या पद्धतीचं भाताचं पीक मिळावं, यासाठी आपण हे ब्राइन सोल्युशन ट्रीटमेंट करत असतो. यामध्ये जे पोचट बियाणं आणि कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त बियाणं आहे ते आधीच काढून टाकले ना, आपल्याला जो पुढं रोपवाटिकेत चांगले रोपं मिळण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजे जे ऑलरेडी खराब बियाणं आहे ते काढण्यासाठी आपण हे ब्राइन सोल्युशन ट्रीटमेंट करत असतो. तर आपण आता यामध्ये पाणी घेतलेलं आहे, ज्यामध्ये ऑलरेडी 3% सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऐकलं असेल, बीज प्रक्रियेसाठी आपण 3% मीठ टाकणं गरजेचं असतं. सध्या आता इथं आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी आहे, त्यामध्ये आपण 3% मीठ टाकलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे हे मिठाचं द्रावण तयार आहे. यामध्ये आपले जे काही गावठी बियाणं असेल ते त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि ते मिक्स केल्यानंतर जे चांगलं ढवळून घ्यायचं आणि जे पोचट बियाणं असेल ते वर तरंगणार आहे आपल्याला, आणि ते बियाणं व्यवस्थित आपण काढून टाकायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण यामध्ये अंडे किंवा ताजं अंडं किंवा बटाटं हे वापरून सुद्धा ते टेस्ट करू शकतो. आता काय प्रत्येक जण असं मोफत नाही किंवा मोफत पाणी घेत नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे सोपी प्रक्रिया आहे. एक अंडं किंवा बटाटं घ्यायचं आणि ते टाकायचं, आणि जोपर्यंत ते तरंगत नाही तोपर्यंत मीठ टाकायचं त्यामध्ये, म्हणजे मिठाचं सुद्धा प्रमाण तुम्हाला ते कळून जाईल. अशा पद्धतीने आपण जेवढं काही बियाणे पेरणार आहे त्या सगळ्या बियाण्याचे हे ट्रीटमेंट करून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं सगळं जे पोचट बियाणं आहे ते बाजूला निघेल आणि जे चांगलं आपल्याला पेरण्यायोग्य जर बियाणं असेल तेच पुढं वापरता येईल. तर आपल्याला दिसतंय ते असताना थोडं चांगलं बियाणं आहे. आपल्याकडे गावठी बियाणं नसल्या कारणामुळे थोडं कमी आलंय, पण गावठी बियाण्यातला बराच पार्ट हा खराब असतोय, तो आपल्याला या पद्धतीने चांगल्यारीत्या बाजूला काढता येऊ शकतोय. त्यानंतर वरील जे खराब बियाणं आहे ते बाजूला काढायचं आणि उर्वरित पाणी काढून जे शिल्लक खाली राहील बियाणं ते आपलं चांगलं बियाणं आहे त्याला 2-3 वेळा चांगलं धुवून त्यामधलं मिठाचं द्रावण निघेल अशा पद्धतीने त्याला धुवून घ्यायचं आणि ते परत सुकवायचं आहे.